गंगागिरी महाराज यांच्या पायी दिंडीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले। या पायी दिंडीचे श्रीरामपूर नगरीत आगमन होतात सर्वत्र मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। शहरातील थत्ते मैदान या ठिकाणी श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेट पंढरपूर पायी दिंडीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात पहिले रिंगण संपन्न झाले। यावेळी श्रीरामपूर नगरी हरिनामाच्या रंगात न्हाऊन गेल्याचं पाहायला मिळालं। पावले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठी या ठिकाणी जे आहे गोदावरी धामची जी पालखी आहे आता पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत। महंत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये ही पालखी जी आहे आता या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान होते। महाराज कसा असणार आहे, या प्रवास किती दिवसाचा प्रवास आहे की सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा पायी दिंडी सोहळा, या सद्गुरू गंगागिरी महाराजांची 200 वर्षाची परंपरा आहेत आणि या अशा प्रकारे असणारा हा दिंडी सोहळा सद्गुरू गंगागिरी महाराज स्वतः पायी जायचे आणि अगदी आपली झोपडी पेटून गंगागिरी महाराज पंढरीला जायचे। पंढरीहून आले तर परत झोपडी बांधायचे आणि गंगागिरी महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की भगवंताच्या भजनाची गोडी लागावी, व्यसनाधीन असणाऱ्या लोकांना व्यसनापासून मुक्त करावं, लोकांना ज्ञानदानाचं कार्य करून सन्मार्गाला लावण्याचं कार्य गंगागिरी महाराजांनी केलं आणि या निमित्तानं अन्नदानाचं देखील कार्य गंगागिरी महाराजांनी केलं आणि पांडुरंगाची भजन भक्तीद्वारे लोकांना भजनाचा भक्तीचा आनंद देऊन संसाराच्या दुःखापासून मुक्त होण्याकरता गंगागिरी महाराजांनी हे प्रयत्न केले। पांडुरंगाच्या चरणी वारकऱ्यांची ही मागणी असते। वारकऱ्यांमध्ये सर्वात जास्त शेतकरी वर्ग असतो। चांगला पाऊस यावा, चांगला पाऊस आला म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न चांगलं निघेल आणि धनधान्य समृद्धी भरपूर झाली तर लोक कोणी उपाशी राहणार नाही आणि म्हणून पांडुरंगाला हेच साकडं वारकऱ्यांच्या वतीने आहे। एकंदरीत आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे पांडुरंगाच्या भेटीला या ठिकाणी जात असताना शेतकऱ्याला सुखावा अशी जी आहे या ठिकाणी मागणं हे पांडुरंगाच्या चरणी मानणार असल्याचं महंत रामगिरी महाराज सांगितलंय। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहिल्यानगर।